फॅशन आणि राजकारण एकत्र कसं करायचं हे प्रियंका गांधींनी दाखवून दिलंय। पहिल्यांदाच खासदार झालेल्या प्रियंका गांधींनी गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या बॅग्स घेऊन संसदेत प्रवेश केला। प्रियंका गांधींच्या या बॅग्सवरून राजकारण चांगलं रंगलंय। भाजपच्या एका खासदारानेही प्रियंका गांधींना एक वेगळी बॅग भेट दिली आहे। या बॅगांवरचं राजकारण नेमकं काय आहे पाहूया एक विशेष रिपोर्ट। वायनाडची पोटनिवडणूक प्रियंका गांधी जिंकल्या आणि प्रियंका गांधींची संसदेत एंट्री झाली। पहिल्याच अधिवेशनात प्रियंका गांधींची एंट्री झाली ती त्यांच्या हटके बॅगांसह। प्रियंका गांधी यांच्या बॅग पॉलिटिक्सची हिवाळी अधिवेशनादरम्यान जोरदार चर्चा आहे, कारण प्रियंका यांची प्रत्येक बॅग म्हणजे त्यांचं पॉलिटिकल स्टेटमेंट होतं। प्रियंका गांधींनी पहिल्या दिवशी पॅलेस्टाईन लिहिलेली तर दुसऱ्या दिवशी बांगलादेशची बॅग संसदेत आणली। प्रियंका गांधींचं बॅग पॉलिटिक्स जोरात सुरू असताना प्रियंका गांधींना आणखी एक बॅग भाजपकडून भेट देण्यात आली। भाजपच्या ओडिशामधल्या भुवनेश्वरच्या खासदार अपराजिता सारंगी यांनी प्रियंका गांधींना 1984 असं लिहिलेली बॅग भेट दिली। या बॅगेवर 1984 असं रक्तरंजित अक्षरांनी लिहिलेलं आहे। 1984च्या शीख दंगलीची आठवण करून देण्यासाठी प्रियंकांना ही बॅग भेट देण्यात आली। प्रियंका गांधींनी ही बॅग स्वीकारली। आता प्रियंका यांच्या बॅग्स आणि त्यामागचं राजकारण पाहूया। प्रियंका गांधी सोमवारी पॅलेस्टाईनची बॅग घेऊन संसदेत आल्या। सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाईनचं युद्ध सुरू आहे। पॅलेस्टाईनची बॅग घेऊन प्रियंका गांधींनी पॅलेस्टाईनचं समर्थन केलं। बॅगेवर पॅलेस्टाईनी चिन्हांपैकी एक टरबुजाचं चिन्ह होतं। टरबुजाचं हे चिन्ह पॅलेस्टाईनला पाठिंबा देण्यासाठी जगभरात वापरलं जातं। याआधी प्रियंका गांधींनी इस्रायल सरकारचा निषेध केला होता। नेतान्याहू यांचं सरकार अन्यायकारी असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं। नवी दिल्लीत पॅलेस्टाईन दूतावासातल्या अधिकाऱ्यांनीही प्रियंका यांच्या वायनाडमधल्या विजयाचं अभिनंदन केलं होतं। प्रियंका गांधींनी पॅलेस्टाईनची बॅग घेतल्यानं भाजपनं मात्र जोरदार टीका केली आहे। भाजपनं प्रियंका गांधींवर तुष्टीकरणाचा आरोप केला। काँग्रेस ही नवी मुस्लिम लीग असल्याचा आरोप भाजप नेते अनिर्बान गांगुली यांनी केला। पंडित नेहरूंपासून ते प्रियंका गांधींपर्यंत काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांची हिंदूंविरोधी मानसिकता राहिली आहे असंही गांगुली यांनी म्हटलं। आधी असदुद्दीन ओवैसी यांनी जय पॅलेस्टाईनचा नारा दिला आणि आता प्रियंका गांधींनी पॅलेस्टाईनची बॅग संसदेत आणली असं भाजपनं म्हटलंय। तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी इस्रायलचं कौतुक करत प्रियंका गांधींवर निशाणा साधला। कांग्रेस इज द मुस्लिम लीग, कांग्रेस इज द न्यू मुस्लिम लीग और प्रियंका गांधी का कोई नाइदर इज शी वेल इन्फॉर्म्ड, नाइदर इज शी एडुकेटेड। वो जानती भी नहीं है कि परिस्थिति क्या है, विश्व परिस्थिति क्या है, वैश्विक परिस्थिति क्या है, हमारे पड़ोसी देश में क्या परिस्थिति है। वो एक काल्पनिक जगत में रहती है। सेंस ऑफ एंटाइटलमेंट इतना ज़्यादा है, काल्पनिक जगत में रहती है। और ये परिवार जो है ये नेहरू जी से, पंडित जी से शुरू करके प्रियंका गांधी तक इन लोगों ने हिंदू विरोध मानसिकता दर्शाया। कल कांग्रेस के एक नेत्री संसद में फिलिस्तीन का बैग लेके घूम रही थी और हम यूपी के नौजवानों को इजराइल भेज रहे हैं। वहां पर यूपी के अब तक लगभग 5600 से अधिक नौजवान इजराइल गए हैं निर्माण कार्य करने के लिए, और हर नौजवान रहने का फ्री, खाने का फ्री और 1.5 लाख रुपए उसको वहां पे अतिरिक्त मिल रहे हैं और पूरी सुरक्षा की गारंटी भी है। अभी इस्राएल के राजदूत आए थे, उन्होंने कहा कि हम यूपी के और भी नौजवान ले जाना चाहेंगे क्योंकि यूपी का नौजवान अच्छा काम कर रहा है। पॅलेस्टाईनची बॅग आणल्याबद्दल पाकिस्तानात प्रियंका गांधींचं समर्थन केलं जात आहे। पाकिस्तानच्या तेहरीक ए इन्साफचे नेते फवाद चौधरी यांनी प्रियंका गांधींचं कौतुक केलंय। जवाहरलाल नेहरूंसारख्या उत्तुंग स्वातंत्र्य सैनिकाच्या नातवंडाकडून आपण अशीच अपेक्षा करू शकतो। आजपर्यंत कोणत्याही पाकिस्तानी संसद सदस्यानं असं धाडस दाखवलं नाही, हे लाजिरवाण आहे असं चौधरी यांनी म्हटलंय। पॅलेस्टाईनच्या समर्थनाबद्दल टीका होत असतानाच प्रियंका गांधींनी अचानक गिअर बदलला आणि दुसऱ्या दिवशी बांगलादेशातल्या हिंदूंच्या समर्थनार्थ बॅग घेऊन आल्या। बांगलादेश हिंदुओं और ईसाइयों के साथ खड़े रहो असा मजकूर या बॅगेवर लिहिण्यात आला होता। बांगलादेशातलं शेख हसीना यांचं सरकार उलथवलं गेल्यापासून हिंदूंवरचे हल्ले वाढलेले आहेत। त्याकडे लक्ष वेधण्यासाठी प्रियंका गांधींनी ही बॅग आणली। त्याचवेळी संसदेतही प्रियंका गांधी यांनी बांगलादेशात हिंदूंवरच्या अत्याचाराविरोधात आवाज उठवला। पहला मुद्दा ये है कि बांग्लादेश में
बांग्लादेश में जो अल्पसंख्यकों के साथ, जो हिंदुओं और ईसाइयों के साथ अत्याचार हो रहा है, उसके खिलाफ इस सरकार को आवाज उठानी चाहिए। बांग्लादेश की सरकार के साथ बातचीत करनी चाहिए। प्रियंका यांच्या बॅगांवरून टीका झाल्यानंतर प्रियंका यांनीही मला हवं तेच घालेन आणि मला हवं तेच वापरेन असं म्हणत विरोध करणाऱ्यांना ठणकावलंय. You want to say something? Why you carrying this bag? I've said many times what my beliefs are regarding this, and if you look at my Twitter handle, all my comments are over there. They say that the I believe that parliamentarians can't carry this. Who's going to decide what clothes I wear now? Who's going to decide that? That's typical patriarchy, that you decide what clothes women wear also. Okay, ma'am. I don't subscribe to that. I will wear what I want. एखाद्या घटनेकडे लक्ष वेधण्याची प्रियंका गांधींची ही नवी फॅशन आहे. एकही शब्द न बोलता निषेधाचा हा नवा फॅशन फॉर्मॅट आहे. म्हणूनच यापुढेही प्रियंका गांधी काय हटके राजकारण करतात याकडे लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.